हरे जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारे जय लंबोदर परमसुंदरं एकदन्तं रक्ताम्बरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यं दिवाकरनिभोज्ज्वलकान्तिकान्तम् विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि सच्चिदानन्दरूपाय सदसव्याशक्तिहेतवे नमः शिवाय साम्बाय स्वयंभुवे नमो नमः नमः शिवाय साम्बाय सुसुतायादिहेतवे पञ्चावरेण रूपेण प्रपञ्चनावृतायते नमस्ते शारदा देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव श्रीरेणुकगणेशाख्यं रेवनसिद्धदेशिका वीरशैवमताचार्यं वन्देऽहं तं जगद्गुरुम् शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिः भवे भवे अन्यथा शरणं नास्ति अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम नमः शिवाय 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 नमः शिवाय
सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैनमङ्गलेश्वरं ओंकारं ममरेश्वरम् नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 एक ताळी सर्वांनी श्रद्धेपूर्वक वाजवायला पाहिजे क्या बात क्या बात जय हो वैद्यनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्कर सेतुबन्धे तु रामेशो नागेशं दारुकावने नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 शान्तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ॐ नमः शिवाय ईश्वरामदे शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः
ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपटे नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 शिवाय नमः 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 शिवाय हर हर महादेव। त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। प्रप्रथम जगदादि जगद्गुरु पंच आचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पित करीत श्रीमठाचे अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी झालेल्या सर्व गुरु परंपरेला अनंत प्रणिपाद नमस्कार करून या हिरेमठ संस्थांचे कर्तृगादी दयाळू प्रेमाळू मातृहृदय संपन्न परमपूज्य लिंगैक्य शतायुषी सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांच्या दिव्ययोग समाधीला अनंत प्रणिपाद नमस्कार करून त्याचबरोबर आज
या मठाचे परमपूज्य शतस्थल ब्रह्मे सद्गुरू डॉक्टर शांतबिरलिंग शिवाचार्य महाराज आणि बालतपस्वी श्री गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांना दोन्ही गुरुवर्यांच्या पवित्र चरणी अनंत वंदन करीत सकाळचं पारायणाचं नेतृत्व स्वीकार केलेल्या सर्व जंगम महोदय आणि वेदमूर्ती चंद्रशेखर हिरेमठजी आणि खूप सुंदर असं संगीताचं साथ देत असणारे संगीत आहे, नादब्रह्म म्हणजेच संगीत. संगीत आहे म्हणून आपण कथेमधलं आणखी आनंद घेता येतं. असे संगीताचे साथ देत असणारे सुरमणी कुमारस्वामी महाराज लोहारेकर, त्याचबरोबर तबलेचे संगत देत असणारे सूर्यकांतजी माखणीकर आणि कोरस गायन करणारे ताळाचा साथ देत असणारे श्री भागवत महाराजजी आणि त्याचबरोबर आमचे दोन जंगमवटू तेही सुद्धा खूप सुंदर असं साथ देतात. आणि या सर्व कलाकारांच्या नावानं जोरदार टाळ्या बनते. आजचे अन्नदाते श्री विद्यासागर बाबाराव आष्टके व तोडकर परिवार ह्या सर्वांनी आजचं अन्नदानाची सेवा घेतलेली आहे. त्यांचंही टाळ्याच्या गजरानं अभिनंदन करावं. आणि बाहेरगावून आलेले अनेक सद्भक्त, तसं तर बाबरींचे लेकरं फार अनेक गावामध्ये या भागामध्ये चालता फिरता देव म्हणून प्रसिद्धी झालेले लिंगैक्य सद्गुरू निरंजन शिवाचार्य महाराज, त्यांचे लेकरं फार मोठे आहेत. असे अनेक गावातून आलेले, जसे खरशेहून आमचे तम्मा बिराजदार परिवार इथं आलेले आणि आलमलेहून निलंगे परिवार आणि विशेष करून रायवाडीतून उरगुंडे परिवार, असे ह्या तिन्हीकडं ज्या ज्या वेळी त्यांच्या गावामध्ये कथा होता त्यावेळी त्यांनी गुरुसेवा निष्ठेने केलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बनते. आणि या कार्यक्रमाला व्यंकटरावजी पन्हाळे, लोकाधिकार न्यूज लातूरचे, तेही सुद्धा इथं येऊन गुरु महाराजांचं दर्शन व आशीर्वाद घेतलेले, आणि मुक्तेश्वर वागदरे औसा हेही सुद्धा आज आशीर्वाद घेतलेले. आणि विशेष करून या मठाचे असं अनेक शिष्य आहेत, त्याच्यामध्ये अजून एक शिवकथाकार श्रोते होऊन आमच्या समोर बसलेले शिवभक्तपरायण बुलबुले सर, आणि विशेष करून
हे मठ असा आहे, इथं थोड्या वेळाकरता जरी कोणी वास केला, थोडं अन्न ग्रहण केलं, थोडं जल ग्रहण केलं, थोडं काहीतरी या मठाच्या आवरणामध्ये सेवा केलं, थोडं काहीतरी कीर्तन श्रवण केलं, एक भजन म्हणलं, तर मी निश्चितपणे सांगतो त्याच्यावर, त्या भक्तावर सद्गुरु लिंगैक्य निरंजन शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद झाल्याशिवाय राहत नाही. हे आमचा अनुभव आहे. असं अनेक सद्भक्तगण, इथं जमलेले सर्व मातागण आणि वेळेवर येऊन सभेचं संचालन करणारे आमचे हलकुडे सर आणि या आमचं सर्वांचं संगीतगार असतील, महाराजांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे कुलकर्णी बंधू साऊंड सर्व्हिस देणारे, त्यांच्याही नावानं जोरदार टाळ्या बनते. आणि छायाकार, चित्रकार महेश स्वामीचे सर्व टीम लातूरकर, आणि विशेष करून आज एक मोठा कार्यक्रम मठामध्ये दुपारी संपन्न झाला आणि वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष आमचे सुभाष मुक्ताजी आणि उपाध्यक्ष इथे एवढे लोक आहेत. मला असं वाटते प्रत्येकाने तन मन धनानं इथं सेवा केलेली. एकदा सर्वांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. आणि आज एक विशेष कार्यक्रम झाला. काय? रक्तदान शिबिर. बरेच महिला मंडळींना रक्तदान करायचं होतं, पण कोणाचं हेमोग्लोबिन कमी, कोणाचं जास्त. मी तुम्हाला रक्तदान का करा म्हणलं, तुम्ही तिथं गेले, त्यांनी तुमच्या बोटाला एक छोटं सुई टोचतात आणि त्याच्यात थोडंसं घेऊन चेक करतात की तुम्ही देण्यालायकी योग्य आहात का नाही. म्हणून प्रत्येकाने जाऊन त्यांना भेटा द्यायचं नाहीये. बरेच जण सुईला घाबरून महाराज तिथे बसलेले असताना इकडून बाहेर गेलेत काही जण. त्यामुळे मी आमच्या सुभाष मुक्ताजींना व उपाध्यक्षांना केलं, पण दोघंही गायब दुपारी. त्यांनाही कुठं सोयरी करण्यामध्ये जायचं होतं आणि आमचे कुमार सागर त्यांना घेऊन फिरायले लातूर पर्यंत. असो, पण तरी सुद्धा आणि चंदू महाराज बी नाही, मी यवा आणि आमचे वहिनी साहेब आणि ते जर येऊन बसलेले, कोणी त्यांच्याकडे जायला तयार नाही. कसं तसं तितक्यात आमचे वाला सदाशिव स्वामी आले आमच्या छोट्या महाराज त्याला गचकन धरले, चल म्हणले. वसन करण्याची गरजच नाही आहे, सांगण्याचे उद्देश एवढाच आहे. तरी सुद्धा एक जण देऊ, दोन जण देऊ, तब्बल 9 महिला 16 जण पुरुष, त्या सर्वांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. बरेच महिला मंडळींना
चेकिंग केलं पण त्यांनी देण्यालायकीचे नव्हते, म्हणजे त्यांचं हेमोग्लोबिन कमी होतं. कोणाचं वजन कमी, कोणाला बीपी, कोणाला शुगर. आम्हाला सुद्धा रिजेक्ट केले त्याने. तुम्हाला वाटलं असेल महाराज दिले नाही, मी बी गेलो टोचले. यू हॅव रिजेक्टेड महाराज म्हणले. विलाज नाही. असो, सद्गुरु लिंगैक निरंजन शिवाचार्य महाराजांच्या सानिध्यामध्ये जो रक्तदान शिबिर झाला, रक्तदान हे सर्वात मोठं दान आहे. रक्तदानामुळं ज्यांच्या जीवन जात असतो, आपल्या रक्तामुळं एकाचं जीव वाचतं, हे फार पुण्याचं काम आहे, फार पुण्याचं काम आहे. म्हणून रक्तदान शिबिर फार सुंदर असं नियोजन आज झाला. असो, काल आपण काय सांगितलं होतं, जर एक जणांनी जर मला सांगितलं तर बरं होईल. काल आपण कुठं सोडलं होतं हे सांगितलं तरच मी आज पुढे जाणार आहे. करा, चर्चा करा. तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. काल अति सुंदर असं प्रसंगापाशी आपण कथेला विराम दिलं होतो. कालचा विराम दिलेला प्रसंग आहे, काल दक्ष प्रजापतीचं वध झाला आणि क्षमा याचना झाली. भगवान शंकराचा चरणी सर्व देवी देवता सगळे जाऊन भगवान शंकराच्या चरणी काय केले, विनवणी केले, प्रार्थना केले. आणि ब्रह्मदेव सुद्धा स्वतः दक्ष प्रजापतीचा जो अपराध आहे तो क्षमा करावा. भगवान शंकराच्या दयादृष्टीनं काल दक्ष प्रजापतीला पुन्हा जीवदान भेटला आणि त्याला एक वरदान व शाप दोन्ही भेटला. वरदान हे आहे, सदैव सदैव तू वीरभद्राचा द्वारपालक होऊन सेवा करायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला शाप म्हणा किंवा वरदान अशा पद्धतीने त्याला शिक्षाही दिलं. आणि याच्यानंतर शिवनिंदा हे अत्यंत शिवमहापुराण सांगतं. व्यास महर्षींनी स्वतः शिवमहापुराण महात्म्य लिहित असताना सांगतात, सगळ्यात जर मोठं पातक या जगामध्ये जर काय असेल तर तो शिवनिंदा. सगळ्यात मोठं पाप जर काय असेल तर तो शिवाची निंदा केल्याचं इतकं लय मोठं पापाचं गठोडा आपल्या जीवनामध्ये येते. म्हणून भगवान व्यास महर्षीने फार सुंदर असं व्याख्यान दिलेलं आहे. मग असं त्याला क्षमा करून पुन्हा आता इकडे ब्रह्मदेवानी तारकासुर नावाचा राक्षस ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतो तपाच्या बळानं. तप केल्याच्या नंतर ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि वरमृया तारकासुर राक्षस वृत्तीचा व्यक्ती त्याने ब्रह्मदेवाला वर मागतो. काय म्हणून त्याला कळालं, आता मी असं काहीतरी वर मागितलं पाहिजे की माझं मृत्यू झाली नाही पाहिजे.
मग त्यांनी विचार केला, ब्रह्मदेवाला एक वरदान मागतो, काय म्हणून? मला जर कोणी मारणार असतील तर तो शिवपुत्रच मला मारला पाहिजे, शिवाच्या पुत्राच्या विना मला कोणीही मारलं नाही पाहिजे, असं त्यांनी वरदान मागतो. ब्रह्मदेव प्रसन्न होते, तारकासुराला वर देऊन टाकतात. तथास्तु. मग तारकासुराला वर दिल्याच्या नंतर अनेक युग बीततात. त्याच्यावर तारकासुर गप बसत नाही. राक्षस वृत्तीचा व्यक्ती राक्षस भावना मनामध्ये ठेवून त्याला कधीही धर्म आवडत नव्हतं. त्याने अधर्म करायला, ऋषी मुनींना मारहाण, सगळं इंद्र, गंधर्व, सुरवर, देवलोक, पाताळ, वितळ, सुतळ सगळीकडं त्यांनी युद्ध पुकारला. सगळ्यांना काय केलं? परास्त केलं. आणि त्यांनी वर काय मागितला? मला शिवपुत्राच्या हातानं माझं वध झालं पाहिजे. इथं माता सतीचं दहन झालं, माता सतीचं निधन झालं, माता सती शिवैक्य झाली. भगवान शंकराच्या चरणी त्याचा आत्मा विलीन झाला. आता भगवान शंकराची काय होणार नाही. आता काय होणार आहे? त्याला कुठं शिवपुत्र येणार आहे? म्हणून त्याच्या मनामध्ये अशी भावना व्यक्त करून त्यांनी भगवान शंकराचं शिवपुत्राविना माझी मृत्यू नाही व्हायला पाहिजे असं त्यांनी वरदान मागितलं. त्या वरदानाच्या बळावर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अधर्माचं स्थापना केला. इतका अधर्म वाढू लागला, ब्रह्मा विष्णू दोघही चिंतित झाले. इकडं दक्ष प्रजापतीला जीवदान करून, आशीर्वाद देऊन, त्याचे यज्ञ पूर्ण करून भगवान शंकर कैलास गमन केले. कैलासमध्ये त्यांनी माता सतीचं विरहामध्ये त्यांनी ध्यानस्थ झाले. आणि ह्या कोणत्याही प्रपंचाचं काहीही घेणं देणं नाही. कोणताही शब्द नको, न शब्द, रूप, रस, गंध, हे जे पंचेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय याच्या पलीकडे जाऊन त्यांचं ध्यान सुरू झाला. इकडं तारकासुराचं संपूर्ण जगामध्ये त्राहिमाम सुरू झालं. सगळे देवता भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. तुम्ही काय करून ठेवलं? तारकासुराला काय वर देऊन ठेवलं? एवढं मोठं ते तुम्ही हे वर देताना थोडा आपण विचार करायला पाहिजे होतं. भगवान, तुम्ही शिवपुत्राच्या हातानं तारकासुराचं वध सांगितलं. आता शिव भगवान शंकराला समाधीतून जागृत करणार कोण? आणि त्याचं लग्न होणार कवा? आणि त्याच्यासाठी मा भगवती हे सगळं विचार प्रत्येक देवदेवतांच्या मनामध्ये मंथन होऊ लागलं. मग ब्रह्मा, विष्णू आणि आदी सगळे देव चिंताग्रस्त असताना ब्रह्मदेवाला एक युक्ती सुचते. ब्रह्मदेव म्हणतात, इकडं मेना नावाची पितरांची कन्या असते, पितृ ऋषीच कन्या मेना देवी. ही मेना देवी ज्यावेळी सतीचं देहत्याग होत असतो त्यावेळी त्यांनी कैलास पर्वतावर ती मनोमनी मेना देवी माता सतीला पुत्री म्हणून भावना व्यक्त करून त्यांनी जप करत असते. माझ्या जीवनामध्ये एकदा तरी माझ्या जीवनामध्ये सती हीच माझी पुत्री व्हावी, सती माता हीच माझी पुत्री व्हावी म्हणून मेना देवी प्रार्थना करत असती शैल पर्वतावर. मग माता सतीचा जो देहत्याग होऊ लागला त्या क्षणी मेना देवी
अत्यंत निष्ठेनं श्रद्धेनं माता भगवतीचं आराधना करत असते, त्याची इच्छा राहिलेली असते मीनादेवीची. सती देह त्याग करताना मीनादेवी त्याची जप करत होती, त्याची आराधना करत होती की तू माझी पुत्री व्हायला पाहिजे, तूच माझी पुत्री व्हायला पाहिजे, तुझंच अंश माझ्या उदरात आलं पाहिजे, अशी त्याची इच्छा होती. मीनादेवी कोण म्हणलं तर पितृ ऋषींची कन्या. ज्यावेळी हिमालयामध्ये पत्नी मेना, म्हणजे ही मेना कोण आहे, ही हिमालयाची पत्नी आहे. पुढं आज हिमालय राजाचं लग्न बी आहे. सती देह त्याग करताना मी तुम्हाला सांगितलं होतं मागं, अंत्यकाले चमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतिम अवस्थेमध्ये जो भक्त मागतो तो सिद्ध होत असतो. म्हणून शैल पर्वताच्या राजाच्या मनामध्ये सुद्धा एक इच्छा जागृत झाली. हे सगळं लीला आहे. त्याला असं वाटलं की माझं वंश उद्धार करण्यासाठी मला विवाह करावा लागेल, असं त्याच्या मनामध्ये सुद्धा इच्छा निर्माण झाला. कोणाच्या? तुम्ही बी प्रपंचामध्ये म्हणता ना, लग्न कर रे म्हणलं तर ते करत नाही. जोपर्यंत त्याची इच्छा होत नाही तोपर्यंत ते लग्नाला तयार होत नाहीत. तसं शैल पर्वताच्या राजाच्या मनामध्ये असं इच्छा झाली की माझा सुद्धा वंश उद्धार झाला पाहिजे, वंश वृद्धी झाला पाहिजे, तर मी बी माझाही विवाह व्हावं. म्हणून शैल पर्वताच्या राजाला त्यालाही वाटलं आणि त्याने ब्रह्मदेवाच्या समोर येऊन ही मागणी ठेवतं की मला पितरांच्या कन्यासोबत माझं विवाह लावून द्या, प्रार्थना करतो. ब्रह्मदेव याच वाट बघत होते. ब्रह्मदेवांना असं वाटलं, एकाकडे आनंद झाला, एकाकडे याच्यातून मार्ग कसं काढायचं असं ब्रह्मदेव विष्णू परमात्मा विचार करत असताना आता मेनेची उत्पत्ती कशी झाली हे कथा तुम्ही पहिलं श्रवण केलं पाहिजे. मेना कोण? मेना देवी हे कोण आहे? लक्ष देऊन ऐका बरं का, याच्यात नाव भरपूर आहेत. मेना देवीचं काय? मेना देवी कुठून आली? मेना देवीचं पूर्वी ती कोण होती? एक दिवस सनत कुमाराच्या भगवान विष्णू परमात्म्याला दर्शनाला जातात. दक्ष कोण आहे? दक्ष प्रजापती ब्रह्मदेवाचा मुलगा. लक्षात ठेवा, दक्ष प्रजापती कोण आहे? ब्रह्मदेवाचा मुलगा. आणि त्याला किती कन्या होते? सांगितलं होतं मी तुम्हाला, 60,000 कन्या होते. किती? 8,000. ब्रह्मदेवाचा मुलगा दक्ष प्रजापती, त्याला 60,000 कन्या. त्याने कश्यपादी मुनींना, लक्ष देऊन ऐका, कश्यप मुनींना त्यांची एक कन्या
म्हणजे दक्ष प्रजापतीचं एक कन्या, त्याचं नाव संध्या. त्या संध्याचं लग्न पितृ ऋषींच्या सोबत करून देत. ब्रह्मदेवाचा मुलगा दक्ष प्रजापती, दक्ष प्रजापतीला 60,000 कन्या, त्या कन्यामध्ये एक कन्याचं नाव संध्या. त्या संध्याचं लग्न पित्रांच्या ऋषी सोबत लावून देतात. त्या कन्येला म्हणजे पितृ ऋषींना 3 कन्या होतात. त्याचं नाव, पहिली कन्या मेना देवी, दुसरी कन्या मध्यम धन्या कन्या, तिसरी कन्या कलावती. असे 3 नावाची 3 कन्या कोणाला होतात? पितृकन्या म्हणतात त्यांना, पितृ ऋषी कन्या. मग हे 3 कन्या त्या पितरांच्या मानस कन्या होत्या. अति प्रेमाचे आणि वैराग्य स्वरूप असणारे आणि इतकं ज्ञानभरित, अत्यंत ज्ञानाचं स्वरूप असणारा 3 कन्या, त्यांना म्हणतात पितृकन्या. ते कन्या श्रेष्ठ योगिनी होत्या, संतनी होत्या. सर्व ज्ञान, सर्व विद्या, असं एकही विद्या त्यांना येत नव्हतं. अशी इतकं विद्वान प्रकांड पंडित 3ही कन्या वैभवामध्ये ज्ञान संपादन केले होते. एका दिवशी ते 3ही कन्या श्वेत द्वीपामध्ये विष्णू परमात्माच्या दर्शनाला गेले होते. 3ही कन्या विष्णू परमात्माच्या दर्शनाला गेले. त्या ठिकाणी तिथे सनत कुमार, सनक मुनी, सनकादिक मुनी हे तिथं येतात. आपल्या शास्त्रात काय सांगतं? जर कोणी गुरु, संत श्रेष्ठ, मुनी श्रेष्ठ, ऋषी श्रेष्ठ जर आपल्या समोरून चालत आले तर बाकीचे जे सद्भक्त असतात की त्यांनी गुरुचा सन्मान करण्यासाठी, ज्या ऋषीचा सन्मान करण्यासाठी आसन सोडून उठून उभारलं पाहिजे. हे एक संस्कृती आहे. पण सनत कुमार ऋषी समोरून येत असताना हे 3ही बाकीचे सर्व उठून उभारले. अनावधानानं ही 3ही कन्या उठून उभारलेली नाही, बसूनच राहिले. मुद्दामून नाही बरं का. काही जण मुद्दामून बसून राहतात. आम्ही बघितलेले. जगद्गुरु आले तरी काही काही जण उठत नाही, उठण्यासारखं करतात. एवढं दुखत नसतात पाय, उठल्यासारखं करतात पण उठत नाही. पण इथं 3 कन्या सनत कुमाराचे जे ऋषी होते, महान तपस्वी, ज्ञानी, प्रकांड पंडित, शापानुग्रस्त सामर्थ्य असणारे ते ऋषी समोरून येत होते. आणि हे 3ही कन्या धार्मिक चर्चेमध्ये लुप्त असल्यामुळं त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांना प्रणाम केले नाही, त्यांनी उठून उभारले नाही. हे बघून सनत कुमारांना खूप राग आला. सनत कुमार म्हणतात, एवढं ज्ञानी आहात तुम्ही, एक संत, एक महात्मा, एक तपस्वी समोरून आल्या तर उठून उभा राहावं आणि त्यांना प्रणाम करावं असं तुम्हाला हे नाहीये का? कल्पना नाहीये का? आता तुम्ही ह्या अपराधाचं दंड तुम्हाला मी देतो. बघा, हे सर्व लीला आहे बर का. या अपराधाचं दंड मी तुला देतो. काय म्हणून? तुम्ही 3 जण
हे सगळं कुठं घडत आहे? स्वर्गामध्ये. तुम्ही तिघी जण स्वर्गातून भूलोकामध्ये जन्म घेसाल, भूलोकी जन्म घेसाल. ते तिघी घाबरले, आमच्याकडून किती मोठं चूक झाला. मीना देवी, धन्या आणि कलावती तिघीही उठून उभारले आणि मुनिवर नागेशप्पा येडेकर आणि सुभाष मुक्ताजे लाईटवाल्याला सांगून ठेवा 2 दिवस. टाळी वाजवा एकदा जोरदार. असं झाले की काय होतं माहितीये का मला? ते दूध इतकं चांगलं तपवत असतो, त्याच्यामध्ये कोणीतरी येऊन खोडा टाकल्यासारखं. बस झालं. दूध इतकं छान तपत असते. वय बोल सर. दूध छान तपलेलं असतं, त्याच्यामध्ये विक्षेप म्हणतात ह्याला. क्या तरी हे बी एक भगवंताचं लीला आहे. बघा, हे विक्षेप सुरू असताना बरेच जण उठून गेले, बरेच जण मांडी इकडे तिकडे सरकवले, बरेच जण 1 फूट 1.5 फूट मागं पुढं झाले. यही मौका फिर नहीं मिलेगा. असो. नमः पार्वती शिव हर हर. एक श्रेष्ठ मुनिवर समोर आल्याच्या नंतर तुम्ही उठून उभारले नाही, इतकंही ज्ञान तुम्हाला नाही आहे का? सनत कुमार ऋषी, याचं तुम्हाला अपराध केलं तुम्ही, याचं तुम्हाला दंड भोगावा लागेल. म्हणून तिघांना, त्या तिघींना शाप देतात. काय म्हणून? आता तुम्ही स्वर्गात आहात, पण तुम्हाला भूलोकी जाऊन तुम्हाला ह्याच गुरुचरणाचं परतफेड तुम्हाला करावं लागेल, संत चरणाचं परतफेड तुम्हाला करावं लागेल. म्हणून त्या तिघींना शाप देतात. त्या तिघी भयभीत होतात आणि तरी पुन्हा सनत कुमाराच्या, सनकादिक ऋषीमुनींच्या चरण स्पर्श करून चरण धरतात आणि विचारतात, महाराज भगवन, आमच्याकडून चूक झाले हे मान्य करतो, अनावधानानं झालं, पण पुन्हा स्वर्ग प्राप्ती कसं होते याचं आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावं. तुमचं शाप खाली जाणार नाही, आम्ही मान्य करू, आम्ही शाप घेतलं, पण पुन्हा स्वर्ग प्राप्ती कशी होते याची तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. त्यावेळी सनत कुमार फार सुंदर 3 वाक्य सांगतात. या तिन्ही मुलींना एक असं वरदान प्राप्त झाल्यासारखं ते 3 वाक्य आहे. मीना देवीला म्हणतात, तुझं पृथ्वी तलावर गेल्यावर मीना देवी तुझं लग्न हिमालय राजाशी होऊन तुझ्या उदरामध्ये पार्वती नावाची एक देवकन्याचा जन्म होईल, त्याच्यापासून तुला कैलास प्राप्ती होईल म्हणून मीना देवीला वरदान देतात. मीना देवीला वरदान देतात आणि धन्य हात जोडून समोर उभा आहे. भगवन, मीना देवीचं ठीक आहे, तुम्ही कृपा केला, पण माझ्या जीवनाचा उद्धार कसा व्हावा? मीना देवी बाजूला होती आणि धन्या हे हात जोडून सनत ऋषीच्या समोर उभं टाकलेले आणि सनत कुमार ऋषी सांगतात, धन्या देवी तुझं विवाह जनक राजाशी होईल आणि तुझ्या उदरामध्ये जगज्जननी सीता मातेचा जन्म होईल, त्याच्यापासून तुला वैकुंठ वास मिळेल म्हणून त्याला
वरदान देतात. पितृकन्यांना वरदान व शाप. जनक राजाशी तुझं लग्न होईल. आणि तिसरी कलावती, वृषयान म्हणून बी त्याचं एक नाव आहे. आणि ती हात जोडून मौन होती. त्या दोघींचे उद्गार बघितले. कलावती म्हणते तुला वैकुंठ भेटला, धन्यादेवीला तर कैलास भेटला, माझं कसं होणार. म्हणून चिंताग्रस्त असलेले असताना सनत कुमार ऋषी म्हणतात तूही चिंता करू नको. तुझ्या उदरामध्ये वृषयान, त्याचं उर्फ नाव आहे, वृषयान सुद्धा त्याच कलावतीच नाव आहे. तुझे लग्न वैश्यायची एका व्यक्तीसोबत होईल आणि त्याच्या तुझ्या उदरामध्ये राधेचा जन्म होईल. आणि राधेचा जन्म होऊन, राधा कोण होती? राधा हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेमरस. प्रेमानं तुला भगवंताचं चरण प्राप्त करायला भेटेल असं तिन्ही बहिणींना संतृप्त करतात. आणि याचं वरदान आणि शाप जे दोन्ही होतं याचं फलस्वरूपामध्ये पितृकन्या म्हणजेच मेनादेवी. ह्या मेनादेवीचं सनत कुमाराच्या शापानं त्याचं काय व्हायला पाहिजे. आज ब्रह्मदेवाने हे सगळं चित्रण बघितलं आणि ब्रह्मदेवाला ज्यावेळी शैल पर्वत राजा येऊन ब्रह्मदेवाला प्रार्थना करतो की मला मेनादेवी संग लग्न लावून द्या म्हणून म्हटल्यावर हे तू म्हणत नाही, हे विधीचं विधान आहे. तुझ्या घरामध्ये एक जगज्जननी तपस्वी मा जगदंबेचा जन्म होणार आहे म्हणून त्यांना उद्गार व्यक्त करतात. आणि दोघंही आनंदामध्ये ब्रह्मदेवाला, विष्णू परमात्म्याला, सर्वांना आनंद होतो. आणि पितृकन्या जे मेनादेवी होते त्यांच्या ऋषींकडे येऊन सर्वांनी मागणी घालतात आणि असं शैल पर्वताच्या राजाच्या सोबत लग्न ठरवतोय. मग असं म्हणल्याच्या नंतर त्या शापाचं त्यांना आठवण येतं. पितृ ऋषींना सनत कुमाराने दिलेलं शाप जे आहे ना मेनादेवीला, त्या शापाचं आठवण त्यांना होतं. त्या शापाच्या बळानं याचं लग्न हिमालय पर्वताच्या राजासोबतच होणार होता हे सत्य आहे म्हणून त्यांनी सुद्धा मान्य करतात. आणि दोघंही आनंदामध्ये सर्वजण मिळून मेनादेवी आणि शैल पर्वताच्या राजाच्या शुभमंगल सावधान त्या दोघांचं लग्न होतो. आणि लग्न झाल्यावर शैल पर्वताच्या राजा तो अनेक इतकं मोठं पर्वत आहे ते, त्या पर्वताचा तो राजा त्यांनी सगळ्या ब्रह्मदेवांचा, विष्णू परमात्मा सगळ्या देवांचा दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन त्या लग्नाला सर्व देवी देवता उपस्थित होते. शिवाय भगवान शंकराच्या सर्वांना त्यांना शुभ आशीष देतात आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी शैल पर्वताकडे प्रस्थान करतात. असंच काही दिवस गततो. ब्रह्मदेवाला चिंता वाढू लागले, कारण
इकडे जगामध्ये इतकं त्राहिमाम झाले होते तारकासुराच्या वधामुळं, तारकासुराच्या जन्मामुळं, तारकासुराच्या वरदान घेतल्यामुळं संपूर्ण सृष्टी अल्लोल कल्लोल झालं होतं. आणि हे दोघंही मेना देवी आणि शैल पर्वताच्या राजा हे दोघंही लग्न करून गेले. पण त्यांना ज्या कारणासाठी लग्न केलं ते कारणच घडून येईन. तर ब्रह्मदेवाला फार चिंता वाटू लागली. मग एक दिवस साक्षात ब्रह्मदेव विष्णू परमात्माला म्हणतात, आपण शैल पर्वताच्या राजाच्या घरी आपण गेलं पाहिजे, त्याला आज्ञा केलं पाहिजे. म्हणून सगळे देवता तिथं जाऊन कुठं पर्वतराज शैल पर्वताच्या राजाच्या घरी येतात. आले की त्यांनी उठून उभारतो, असे भगवन तुम्ही आमच्या घरी आले आणि आम्हाला आमचं जीवन आज धन्य झाला, आमचं महल आज धन्य झाला आणि तुमचं चरणच पदस्पर्शानं माझं जीवन पुनीत झाला असं उद्गार व्यक्त करतो. आज भाग्य उदयाले आज भाग्य आज भाग्य उदयाले आज भाग्य उदयाले आज मीना देवी आणि हिमालय राजाचं लग्न झालं ते कारणाचं चिन्ह काही दिसेना. चिंताग्रस्त झालेले ब्रह्मदेव व विष्णू परमात्मा दोघेही कुठे येतात? हिमालय राजाच्या राजमहालाला येतात. आल्यावर तुम्ही आलेलं कारण आम्हाला सांगावं. मुनिश्रेष्ठ
ब्रह्मदेव विष्णू आदी सर्व देव तुम्ही माझ्या दारात आलेले आहे यथोचित त्यांचं स्वागत करतो, त्यांना आसन ग्रहण करायला सांगतो, स्वतः उभारतो आणि त्यांना विचारतो आपण आलेलं कारण मुनिवर्य, आपलं कारण तुम्ही जर मला आज्ञा दिली असते तर मी तुमच्या भेटीला आलो असतो, आपलं तुम्ही इथं आलात त्याचं कारण मला सांगावं. जसं विनम्रतेनं किंकरत्वेनं भावनेनं विचारल्यावर ब्रह्मदेव म्हणतात, हे हिमालय राजा, हे शैल पर्वताच्या राजा, तुम्हाला एक महत्वाचं सूचना द्यायला आम्ही इथं आलेलो आहोत. आज्ञा करावी. पूर्वी दक्ष प्रजापतीच्या घरी जगदंबेच्या स्वरूपामध्ये माता सतीचा जन्म झाला होता, पण दक्षाकडून त्याचा अपमान झाल्यामुळं त्याला त्याचं अंतरात्मा भगवान शंकराच्या चरणी समर्पण करावं लागलं. आणि आज तेच परम चैतन्य जगदंबेचं स्वरूप आज या जगामध्ये फार त्राहिमाम अनर्थक गोष्टी घडत आहेत. ह्याला थांबवण्यासाठी तुझं या प्रकृतीमध्ये, तुझं या संसारामध्ये, तुझं या विचारामध्ये तुझंही सुद्धा सहकार्य आम्हाला पाहिजे. हात जोडून उभा आहे. आणि सनत कुमाराच्या आशीर्वादानं वरदानानं मेना देवीच्या उदरी आणि तुझ्या नावानं जगदंबेचं स्वरूपच तुझ्या घरी मेना देवीच्या घरी, मेना देवीच्या उदरामध्ये जगदंबेचं स्वरूप, जगज्जननी आदिशक्ती परांबेचं स्वरूप तुझ्या उदरामध्ये येणार आहे. एवढं परमभाग्य तुझं आहे आणि ते तुला आठवण करून देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. म्हणल्यावर शैल पर्वताला, राजाला आणि मेना देवीला फार आनंद झाला, फार आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये आणि तुला याच्यासाठी काय करावं लागेल, आणि ती कन्या पुन्हा आजच त्याचं भविष्यवाणी तुला सांगतो. ते कन्या पण साधारण नसून तेजपुंज असलेली जगज्जननी आदिशक्तीचं स्वरूपिणी तुझ्या उदरामध्ये जन्माला येणार आहे. हे ऐकल्याच्या नंतर शैल पर्वत राजाला आणि मेना देवीला सनत कुमाराने दिलेलं शापाचं आठवण येऊ लागला. म्हणजे माझं मुक्तीचं परमधाम जवळ येत आहे. मेना देवीला काय वरदान प्राप्त होतं, तुझं शैल पर्वताच्या राजाच्या सोबत विवाह होणार आहे आणि तुझ्या उदरामध्ये एक पवित्र श्रेष्ठ कन्येचं कन्यारत्न जन्म येणार आहे. तो कन्यारत्न साधा नाहीये, त्या कन्यारत्नाच्या माध्यमातून तुला कैलास पद प्राप्त होणार आहे. म्हणून सनत कुमारांनी तेव्हा वरदान त्याला दिलं होतं. त्या वरदानाचं फलस्वरूप, त्या वरदानाचं फलस्वरूप त्याला आज आठवण येऊ लागली. आणि आठवण करता करता ब्रह्मदेव आज्ञा करतात, तुम्हाला असंच ते सहज फळ प्राप्त होणार नाहीये. तुम्हाला काय करावं लागेल, जप करावा लागेल. आदिशक्ती परांबा जगत जननीला प्रसन्न करून घ्यावं लागेल. विचार करा, मी हे सगळं सांगत असताना माझ्या डोक्यात एक विचार येत असत.
जर विचार करा, या जगामध्ये शक्तीचं स्वरूप, शक्तीचं जागा जर नसली असती तर सृष्टी पुढे गेलं असतं का? मी पुन्हा सांगतो, शिव म्हणजे एका ठिकाणी राहणे, शक्ती म्हणजे आता हे शिव आहे असं बसलं का, हे शिव आहे, हे हात वरी केलं हे शक्ती आहे. मग शिव शक्ती याच्यातून निघून गेलं, एकच ठिकाणी शिव राहतं, शिव काही करू शकत नाही. मग विचार करा, असं जगत जननी आदिशक्ती परांबा जगत जननीला तुम्हाला आराधना करावं लागेल, तेव्हा कुठंतरी तुमच्यावर कृपा दृष्टी त्यांची होईल. मग त्यांना सूचना देऊन, आज्ञा देऊन ब्रह्मदेव व विष्णू परमात्मा आपापल्या स्वस्थानी निघून जातात. आणि यांना आनंद होतो, मीना देवीला फार आनंद होतो. आणि दोघही दंपती तेवढ्याच भक्ती भावनेनं, आणि ब्रह्मदेव अजून एक वचन सांगितले होते, अजून एक भविष्यवाणी सांगितलं, ही कोणती साधारण कन्या नाही राहणार, तुमची असाधारण कन्या नाही, हेच जन्मच भगवान शंकराचा पती करून घेण्यासाठी तुझा जन्म होणार आहे. पहिलंच सांगून टाकलं त्यांना आणखी आनंद झाला. दुधात साखर, जगत जननी आदिशक्ती परांबा माझ्या उदरामध्ये जन्माला येणार, आणि एवढंच नव्हे, आणि ही कन्या जगाच्या कल्याणासाठी, या विश्वाच्या कल्याणासाठी भगवान शंकराचे अर्धांगिनी होणार, असं पहिलंच त्यांनी ब्रह्मदेवाने भविष्यवाणी केलं. ठीक आहे, मग आम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्ही दोघांनी माँ भगवतीचा आराधना तुम्ही करायला पाहिजे. म्हणून दोघांना ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे दोघही कठोर तप करायला सुरू करतात. उपवास करतात, कधी कधी फक्त जलग्रहण करून ध्यान करतात, कधी कधी दोघही दंपती वल्ल्या वस्त्रानं नदीमध्ये जाऊन इतकं पाण्यात बसून जपतप सुरू करतात. आणि अनेक असं कठोर तप, पंचाग्नीच्या कुंडाच्या मधात बसून दोघही तप करायला सुरू करतात. इतकं तप, इतकं अनेक दिवस चालू लागला, अनेक काळ चालू लागला. अंबाबाई माझे आई ग, प्रेमन धरतो तुझे पायी ग, अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरतो तुझे पायी ग, अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरतो तुझे पायी ग, अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरतो तुझे पायी ग, आवडीन धरतो तुझे पायी ग, प्रेमन धरतो तुझे पायी ग, आवडीन धरतो तुझे पायी ग, प्रेमन धरतो तुझे पायी. अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरतो तुझे पायी ग, अंबाबाई माझे आई ग, आवडीन धरतो तुझे पायी ग.
आवडीनं धरतो तुझे पायी 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 अंबाबाई माझी आई ग आवडीनं धरते तुझे पायी ग अंबाबाई माझी आई ग आवडीनं धरते पायी हो आवडीनं धरतो तुझे पायी ग प्रेमानं धरतो तुझे पायी ग आवडीनं धरतो तुझे पायी ग प्रेमानं धरतो तुझे पायी 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 अंबाबाई 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 माझे आई ग आवडीनं 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 धरतो तुझे पायी अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पायी माझी आई ग आवडीनं धरते तुझे पायी अंबाबाई माझी आई ग आवडीनं धरते तुझे पायी गोंधळीनं आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी गोंधळीनं आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी गोंधळी गोंधळीनं आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी गोंधळी गोंधळीनं आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पायी ग अंबाबाई माझे आई ग आवडीनं धरतो तुझे पायी ग अंबाबाई माझी आई ग आवडीनं धरते तुझे पायी अंबाबाई माझी आई ग आवडीनं धरते तुझे पायी नमस्कार नमस्कार मध्ये मध्ये जे नवीन आलेले त्यांचा हात खालीच राहू लागले, त्यांना माहित नाही हात पुरी केल्यानं काय होते. जे लेट कमर्स आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कळालं मी काय म्हणलं? काय महाराज तुम्ही वाजवा म्हणले काय? मी वाजवतो. एवढं जगाच्या कल्याणासाठी जगत जननीचा अवतार व्हायचा आहे, एवढं सरळ नाहीये. म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे मेनादेवी व पर्वतराज दोघही महाजगदंबेचा आराधना करू लागले, कठोर तप करू लागले. यांचं तप बघून सगळे देवतांना करुणा वाटू लागलं. सगळे देवी देवतांना करुणा भाव येऊ लागलं. काय मेना देवी आणि पर्वतराज किती कठोर तप करत आहेत, तरी सुद्धा जगत जननी भगवती कृपा करीना म्हणून सगळे देवी देवता सुद्धा माता भगवतीचा आराधना सुरू केली. सगळे देवतांच्या आराधनेला प्रसन्न होऊन माता भगवती सर्व देवतांच्या समोर प्रसन्न होती आणि प्रकट होती. जगदंबा माता की जय. त्या सगळे देवतांच्या समोर आदिशक्ती परांबा जगत जननी जगदंबे प्रकट होती आणि म्हणते, काय आहे, कशासाठी माझं स्मरण केलं? तुला सगळं ज्ञात आहे आई, की तुम्हाला ज्ञात आहे मीना देवी व शैल पर्वत राजा तुमचं स्मरण करत आहेत, आराधना करत आहेत.
तर तुमचंच गरज आहे आज या जगामध्ये आज या विश्वाला तुमची आवश्यकता आहे. आणि भगवान शंकराच्या जो भविष्यात विवाह होणार आहे त्यासाठी तुमची आज या जगाला आवश्यक आहे, गरज आहे. आणि तुमची कृपा दृष्टी आमच्यावर असलं पाहिजे असं म्हणून सगळे देवता हात जोडून प्रार्थना करत असताना जगज्जननी आदिशक्ती सुद्धा सांगते मनातली भावना. मला सुद्धा असं वाटायले दक्ष प्रजापतीचा अपमानानंतर सतीचा जो शरीर भस्म झाला, त्याचा आत्मा विलीन झाला, तेच अवयव गळ्यात घालून महादेव तप करत बसलेले आहेत. कशात? या प्रपंचाच्या काहीही घेणं देणं नाही. मौन धारण करून तपस्वी सारखं एक वैराग्य मूर्ती होऊन बसलेले आहेत. ते मलाही बघू वाटत नाही, पण तरी तुम्हा सगळ्या देवांना मी आश्वस्त करतो, आश्वासन देतो, योग्य वेळ, योग्य टाइम, योग्य नक्षत्र, योग्य संयोग आल्याशिवाय मी या शैल मेना देवीला कृपा करणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी कृपा करेन आणि लोक कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी मी अवतार घेईन असं म्हणून मा भगवतीकडून आश्वासन घेतल्यावर सगळे देवतांना आनंद झाला. सगळे माता भगवतीचं जय जयकार करू लागले आणि जगदंबेचा आनंदोत्सव मानले आणि सगळे आपापल्या घरी आपापल्या लोकांना परतले. इकडं मेना देवीचं आणि शैल पर्वताचं दोघांचंही दंपतीचं तप परमकाष्ठाला पोचला. तेव्हा माता भगवतीला दया आली आणि प्रसन्न झाली. प्रसन्न होऊन विराट स्वरूपामध्ये दर्शन दिले आणि विराट स्वरूपात दर्शन दिल्यावर मेना देवीला प्रसन्न वाटला. आणि मेना देवीला पूर्वी जे मी हिमालय पर्वतावर ज्यावेळी तुम्ही सती होते, सतीच्या शरीरामध्ये सतीचा आत्मा घेऊन तुम्ही प्रकट झाले होते, त्यावेळी मी तुमचं मनोभावे प्रार्थना केली होती की तुम्हीच माझ्या पुत्रीच्या रूपामध्ये माझ्या उदरामध्ये जन्म घ्यावं असं मी मनोभावे मी प्रार्थना केली होती. त्या प्रार्थनेचा आज फलस्वरूप तुमचं आज माझं दर्शन झालं म्हणून मेना देवी धन्य धन्य झालो, धन्य धन्य झालो म्हणून देवीचा आराधना नमस्कार करू लागली. आणि त्या नमस्कार करताना देवी प्रसन्न मुद्रेमध्ये दर्शन देते आणि सांगते, मेना देवी मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही दोघंही माझा आराधना खूप छान आणि या जगामध्ये असं आराधना कोणी करू शकत नाही असे मा भगवतीचा आराधना, भगवान शंकराचा आराधना तुम्ही केलेले आहात आणि तुमच्या माध्यमातून अनेक कार्य होणार आहे असं तुम्ही निश्चिंत राहा. योग्य वेळ, योग्य समय आल्याशिवाय हे घडणार नाही. योग्य वेळी येते आणि तुमच्या उदरामध्ये मी पुत्रीच्या रूपामध्ये येणार म्हणून तथास्तु म्हणून त्यांना मंगलमय आशीर्वाद दिल्यावर मेना देवीला इतकं आनंद झाला की साता समुद्रा पलीकडचा आनंद त्याच्या पोटामध्ये इतकं मन भरून त्याला आनंद झाला. कारण कोणीतरी एक देवी भगवती एक साधारण देवकन्येला जर म्हटलं मी तुझ्या घरी, मी तुझ्या उदरामध्ये कन्या रूप धारण करून मी येत आहेत म्हणल्यावर किती आनंद होईल. मग तसं मेना देवीला खूप आनंद झाला. दोघंही दंपती नमस्कार करून पुन्हा महलाला परतले. काही दिवस गेले, काही महिना, काही वर्ष, काही वेळ उलटलं आणि एक दिवस सगळीकडं एक आनंदाची बातमी पसरली. मेना देवी आता बहुशय मेना देवीच्या उदरामध्ये महाजगज्जननीचा अवतार होणारा दिवस जवळ आले काय की म्हणून 1 महिना, 2 महिना, 3 महिना असं गतन होत गेला आणि त्यालाही डोहाळे लागू लागले आणि तुम्हालाही डोहाळे लागतात. काही काही महिला मंडळींना डोहाळे असं लागतात,
आमच्याकडं इकडं नाही, काय माहिती. मेना देवीला सुद्धा डोहाळे लागले होते. त्याचे डोहाळे मी नंतर सांगतो. काही लोकांना डोहाळे लागतात. काय म्हणून लागतात? माती खायचं. काही लोकांना डोहाळे लागतात खडू खायचं. काही लोकांना डोहाळे लागतात पेन्सिल असते ना, पेन्सिल, पेणी काय म्हणतात पाटीवर लिहितात बघा, पेन्सिल, ते खायचं. काय उपयोग आहे मग? ते असं जर डोहाळे लागले तर मग येणारा काय खायला येतो? मग इथं मेना देवीला काय डोहाळे लागले होते म्हणलं तर, ज्यावेळी त्याला 5वा महिना पूर्ण झाला त्यावेळी त्याला भगवान शंकराचं कैलास दिसायचं स्वप्नामध्ये. आणि त्याला असं विराट शिवलिंगाचं दर्शन व्हायचं स्वप्नामध्ये. आणि त्याला मोठमोठ्या शिवालयाला जाऊन मला अभिषेक करायचा आहे, मला शिवव्रत करायचंय, मला शिवाजी ध्यान करायचंय, असं मेना देवीला, असं त्याला असं वाटायचं. एक दिवस बी मी भगवंताच्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय माझा जीव समाधान होत नाही, अशी भावना मेना देवीला दररोज वाटायचं. एकही दिवस असं सोडणार नाही. जलाभिषेक, कुंभाभिषेक, शिवरात्री व्रत, प्रदोष, सोमवार, हे असे महत्वाचे सर्व व्रत करायचं. आणि एवढा आनंदामध्ये त्यांनी असे हे साधू संतांचं, गुरुवर्यांचं, ऋषी जन मुनी यांचं सर्वांचं सेवा करण्यामध्ये त्याचा दिवस जात होते. आणि दररोज एक शिवालय भगवान शंकराचं अभिषेक केल्याशिवाय त्याचं मन समाधान होत नसे, असं त्याला डोहाळे लागायला सुरू झालं. असंच 7 महिना गतलं, 8 महिना गतलं, 9 महिना गतलं. मेना देवीचं चेहऱ्यावर अनंत असं तेज निर्माण झाला. एवढं तेज सगळे सखी विचारतात, तुझ्या चेहऱ्यावर, तुमच्या चेहऱ्यावर, मेना देवी तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज कुठून आहे आज? एवढं तेजोमान तुमचे डोळे, तुमचं संपूर्ण शरीर कांतीयुत, एवढं सुवर्णासारखं लकलक करत आहे. असं सुवर्णासारखं तेजोमय भावनानं त्याचे डोळे चमकत होते. कोणाचे? मेना देवीचे. आणि जसं जसं 9 महिना पूर्ण झाला त्यावेळी वसंत ऋतू, चैत्र महिन्यातील 9वी तिथी, तुम्ही वसंत ऋतू, चैत्र महिना, 9वी तिथी आणि मृगशिरा नक्षत्रावर, 9वी तिथी आणि मृगशिरा नक्षत्र आणि वसंत ऋतू याच्याबद्दल नंतर तुम्हाला चंदू महाराज समजावून सांगतात. कारण पंचांगाप्रमाणे 9वी तिथी, मृगशिरा नक्षत्र आणि वसंत ऋतू याचा संपूर्ण अर्थ त्या माता जगज्जननीच्या सोबत जुळलेले आहे. म्हणून मृगशिरा नक्षत्रावर भगवती अर्धरात्र संपल्यावर, अर्धरात्र उलटलं त्याच्यानंतर मा भगवतीचं जन्म होतो. जगदंबे माता की. मेनेच्या उदरी भगवती
जन्म घेतली आणि त्याचं रूप, त्या बाळाचं रूप जन्म घेताच त्याने विराट स्वरूप धारण केली आणि मेना देवीला पुन्हा दर्शन दिले आणि म्हणली, तुला मी जे वचन दिलं होतं मेना देवी, मी ते वचन पालन केलेले आहे आणि मी तुझ्या उदरी पुत्रीच्या रूपामध्ये आलेले आहे. मेना देवीला एकाकडे आनंद होऊ लागला, एकाकडे ते विराट स्वरूप बघून भीतीही वाटू लागलं आणि मनोमनी प्रार्थना केली, देवी, जे तुला सर्वांना हवंय असणारा जो रूप आहे बाळाचं, तेच रूप धारण करून माझ्या पुत्रीच्या रूपामध्ये तू माझ्या मांडीवर ये म्हणून प्रार्थना केल्यावर माता भगवती तथास्तु म्हणून त्याला वरदान दिलं आणि सांगितलं, तुम्ही दोघांनी मिळून माझं लालन पोषण करा आणि माझं जीवन भगवान शंकराच्या चरणी प्राप्त होण्यासाठी माझं जीवन आलेले आहे असं त्यांना आज्ञा देती. आणि मा भगवतीचं त्या मांडीवर बाळाच्या रूपामध्ये मांडीवर पडता क्षण जोर जोरानं रडायला सुरू करतं बाळ. बाळ काय करतं? जोरात रडायला सुरू करतं. रडायलेलं बघून तिन्ही लोकांमध्ये, सगळ्या लोकांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये त्या बाळ रडण्याचा जो आवाज आहे सगळ्या तिन्ही लोकांमध्ये सगळ्यांच्या कानामध्ये पडतं आणि सगळे अनुमान लावतात बहुशा मा जगज्जननी जगदंबा आदिशक्ती परांबा मेना देवीच्या उदरातून या भूलोकामध्ये आलेले आहे म्हणून सगळ्यांनी पुष्पवृष्टी करतात, सगळे आनंदोत्सव मनवतात. ही बातमी कळते हिमालय राजाला. हिमालय राजा सुद्धा पळत पळत येतो आणि आल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा त्या बाळाचं रूप बघून त्यालाही आनंद होतो. वृक्षवल्ली डोलू लागतात आणि सगळे पशु पक्षीमध्ये चिलबिल वातावरण सुरू होतो. सूर्य चंद्राला सुद्धा एक वेगळं तेज निर्माण होतो, एवढा आनंद निर्माण होतो. त्या बाळाचं रडणं ऐकून सगळे जण इतकं आनंद होतात. त्या आनंदामध्ये सगळे पशु पक्षी प्राणी हे सर्व आणि गंधर्व यक्ष सुरवर ब्रह्म विष्णू आदी सगळ्यांनी येऊन त्याला पुष्पवृष्टी करतात, जगज्जननीचं स्वागत करतात आणि मेना देवीला बधाई देतात, शुभेच्छा देतात. आणि पुढे या त्रैलोक्यामध्ये तिन्ही लोकांमध्ये सुख शांती समाधान येणार असं ब्रह्मदेवाला आनंद व्यक्त होतो. आणि ब्रह्मदेव तिथं येऊन म्हणतात, काही दिवस होतो 13 दिवस झाल्याच्या नंतर ब्रह्मदेव पुन्हा तिथं येऊन सर्वांनी देवी देवता सर्वांना बोलवून आणि तिथं पाळण्याचं कार्यक्रमाचा कार्यक्रम. ओम नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो नमः शिवाय. दुख ले लेती है माँ की ममता का मोल ना कोई, नग ले जाती है सुख बरसाती है, माँ के जैसा मोल ना कोई. उम्र भर मैं करूँ माँ की बंदगी, माँ तेरे नाम है मेरी जिंदगी, माँ तेरे नाम है मेरी जिंदगी. गाते मुस्कुराते संगीत की तरह ये तो लगे सागर के गीत की तरह. ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय. छोटी सी प्यारी सी मंदिर से आई कोई परी, भोली सी प्यारी सी अच्छी से आई कोई रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह. ये तो लगे सागर के गीत की तरह. ओम नमः शिवाय,
वाजवा सागर कुमार सागर महाराजांचं नावानं टाळ्या वाज नाही जोरात वाजवा छान छान आता घ्या हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी विद्यासागरचं नाव घेते पाळण्याच्या दिवशी ಕೃಷ್ಣ ಓದು ಬರೆಗ ಸುಭದ್ರಾ ದೇವಿ ಸುಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದು ಮಸಿ ಚಂದ್ರಶೇಖರ ಯಾತ್ರಿ ಮಠದವರ ಸೊಸೆ तुम्हालाच ऐकू आलं या जरा चांगलं मोठ्यानं घ्या नाही जोडीनं घ्या वरी बरी आवाज कमी पडाय हां नाव चांगलं घ्यायचं कन्नड घ्या ಕೃಷ್ಣ ಓದು ಬರೆಗ ಸುಭದ್ರಾ ದೇವಿ ಸುಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದು ಮಸಿ ಚಂದ್ರಶೇಖರ ಹೆಸರು ಯಾತ್ರಿ ಮಠದವರ ಸೊಸೆ काही कन्नड तुम्हाला मला कळालं थांबा थांबा अगोदर पाळणं होऊ द्या पाळण्याच्या नंतर नाव घ्या किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग 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 किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो चिमुक लावे ताळ बाळ हा हो कहाणा चिमुक लावे ताळ बाळ हा हो कहाणा दिला देवाने तुम्हा नजराला किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग 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 आली खुशीत बाळाची मावशी भारी दिसतीया बाळाची हवसी आली खुशीत बाळाची मावशी भारी दिसतीया बाळाची हौसी पायी तोडे सरी अंगड भर जरी पायी तोडे सरी भारी अंगड भर जरी आणला नवीन तर तुझला हा खेळ नाग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग म्हणतो भूषित बाळाचा चुलता असा चिमणा मी पाहिला नव्हता म्हणतो भूषित बाळाचा चुलता असा चिमणा मी पाहिला नव्हता नटवर खट्याळ दादाचा हो बाळ नटवर खट्याळ दादाचा हो बाळ आला घरी तुमच्या
सरदार चंद्रवाणी सुकुमार आली घरी तुमच्या पार्वती मैया किती भाग्याचा पहिलाच पाळणाग किती भाग्याचा पहिलाच पाळणाग भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा नाव ठेवा. पहिलं भैरवी विद्या
बगळामुखी सिद्धविद्या असे भैरवी 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 जोरात मारीच नाही गेले ते, खाली ठेवलं असतं तर मारले असते. महादेवाचे वाहन नंदी, बालाजीचे देह हेच माझे मंदिर. घ्या घ्या नाव पटकन घेतले. ब्रह्मकमळाची कळी उगवते रात्रीच्या वेळी, गिरीचं नाव घेते पाळण्याच्या वेळी. वा पार्वती कुर, भुवनेश्वरी 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 कुर, भैरवी 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 कुर, जगदंबा 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 कुर, हा विद्या 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 कुर. पदे शिव हर हर अशा प्रकारे हिमालय पर्वतराजाच्या जरा शांत रीतीनं सर्वांनी आपापलं स्थान ग्रहण करा. हिमालय पर्वताच्या राजाच्या घरी असा पाळण्याचा कार्यक्रम झाला. सगळे देवी देवतांना फार आनंद झाला आणि जगतजननी आदिशक्ती जगदंबा माता परांबा आदिशक्तीचं आज अवतरण झालं. नेना देवीला सगळे धन्यवाद व्यक्त करू लागले. तुझ्यामुळं एक नवीन असं इतिहास तुझं हातानं घडलं असं म्हणून सगळ्यांनी शुभेच्छा देऊ लागलं. आणि आता उद्या हे पाळण्यातलं बाळ याचं काय काय लीला आहे आणि उद्याच्या दिवशी हे बाळ कसं कसं मोठं होते आणि आज जन्म झाला उद्या मोठं होणार आणि उद्याच काय शुभमंगल सावधान. उद्या ज्या कारणासाठी याचं जन्म झालेले कथा म्हणजे यातच असतं. भगवान शंकराचं लीला म्हणजे यालाच म्हणतात. आज जन्म, आज रात्रभरामध्ये 12 घंट्यामध्ये ती 18 वर्षाची होणार. उद्या कथेला येऊन बसेपर्यंत त्याला 22 वर्ष पूर्ण झालेले असतात. ह्याला नाही बरं का, धन्य मानलं पाहिजे. मी काल सांगितलं ना, ज्यांच्या घरी मुलगी नाही ते खरोखरच देवाला मागा. ज्यांना नाही आहे त्यांनी, किंवा आता ज्यांना दिलं नाही त्यांना एक मी उपाय सांगतो, ते करा, जमते. ज्यांच्या घरी मुलगी दिलेली नाही पण त्या आई वडिलांना अशी इच्छा असते की माझ्या हाताने कन्यादान घडावं. बरोबर आहे? हो म्हणा ना. असं का? काही आई वडील असे असतात त्यांनी मुलीचं वाट बघून, त्यांना 3 लेकरच झालेले आहेत, मुलंच झालेले असतात, किंवा मुलाचं वाट बघून 3 मुलीच झालेले असतात. ज्यांची घरी 3-3, 4-4 मुली आहेत ना, ते सगळ्यात भाग्यवान माणसं आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. पण ज्यांच्या घरी मुलंच आहेत ना, त्यांना मुलगी, त्यांच्या आई वडिलांना मुली पाहिजे असतात. कशासाठी? कन्यादान करण्यासाठी. ज्यांच्या घरात 3-4 मुली आहेत ना, त्यांना जाऊन भिक्षा मागा. खरंच उगच मिळत नाही हे पुण्य. त्यांना म्हणा, भिक्षा मागा. त्यांना, तुम्ही धन्य आहात, तुमच्या घरी 1 नाही 2 नाही 3-3 मुली जन्माला आलेले. 3-3 वेळास तुम्हाला कन्यादानाची पुण्य प्राप्ती होते. पण तुम्ही आम्हाला कृपा करा, आम्हाला 1 कन्या दत्तक द्या.
एक कन्या दत्तक द्या आणि मी त्या मुलीचं कन्यादान करणार आणि मी बाकीचं सगळं त्याचं बघणार, असं तुम्ही त्याला मागा. कोणाला? ज्यांच्या घरी 3-3 मुली जन्माला आलेत त्यांना. करतं का असं? कन्या रत्न म्हटलेले आहे. दिलेल्या जन्मल्याला घरापासून दिलेल्या घरापर्यंत दिवा लावणारी एकमेव त्याचं नाव आहे कन्या. कन्या कन्या. दोन्ही घरामधलं दिवा प्रज्वलित ठेवते, तिचं नाव कन्या. बरेच जण दुःखी होतात, मला कळत नाहीये. बरेच जण मुलगी जन्माला आली की बरेच जण निराश होतात. इथं आज तुम्ही जगज्जननी आदिशक्ती परांबा देवीला प्रार्थना करा. ज्यांच्या घरात मुलंच आहेत त्यांनी पुढच्या वेळेस, पुढच्या जन्मामध्ये मला 2 मुलं तू दिलेली आहे, पुढच्या वेळेस मला 4 मुली दे, पण मुलगीच दे, माझ्या घरी मुलगीच जन्माला येऊ दे म्हणून महाआदिशक्तीला मागा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मुलीचं प्रेम लय अवघड असतंय. मुलीसारखं प्रेम मुलांमध्ये नसतं. मुलं हे नुसतं माहिती आहे तुम्हाला सगळं. तुम्ही हौशेकर, तुम्ही लय हौशेकर आहे. तुम्ही फार हुशार आहात. मुलांमध्ये मुलीमध्ये फरक तुम्हाला माहित आहे. त्यामुळं आज आदिशक्ती जगज्जननी आदिशक्ती जगदंबा परांबाचा जन्म आज पाळण्याचा कार्यक्रम झाला. सर्वांनी ज्यांना ज्यांना मुली पाहिजे त्यांनी श्रद्धापूर्वक त्या पाळण्याला नमस्कार करून जावा. एक ना एक वेळास तुमच्या घरी मुलीचं जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना मुलगी पाहिजे त्यांनी त्या पाळण्याला नमस्कार करून जा, मागा. याचं कारण एकच आहे, जगाच्या कल्याण नाही, हे विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री भगवती हे आराधना पाहिजेच, हे पाहिजेच. म्हणून भगवंताच्या चरणी मी एवढंच प्रार्थना करू इच्छितो. उद्या आदिशक्ती जगदंबेचं बाल्य अवस्था कसं जाणार, तारुण्य अवस्थेपर्यंत ती कसं पोचते आणि त्याचं खेळ कोणता आहे, ती काय काय खेळती, त्याचं लहानपणी त्याचं लीला काय आहे आणि त्यांनी जन्माला आलेलं कारण कसं शोधते, कसं त्याला आठवण येतं, या सर्व गोष्टीचं उद्या लग्न आहे. गडबडमध्ये लग्न पत्रिका प्रिंट करणं झाले नाही. त्यामुळं प्रत्येकानं आदराचं आमंत्रण पाठवायला पाहिजे होतं, पण पाठवायला चंदू महाराजांना आम्हाला टाइम भेटलं नाही. त्यामुळं सर्वांनी लक्षात घ्या, उद्या लग्न आहे बरं का. कोणाचं? उद्या परब्रह्म परमात्मा भगवान शंकराचं लग्न आहे. त्यामुळं तुम्ही इतरांच्या लग्नामध्ये कसं जाता, कसं जाता, हात हलवत जाता का? हा, ते तर आहे. पण तरी कसं जाता, सुंदर असं तयार होऊन. त्याच्याबद्दल काय सांगायची गरज नाही. आता आज मी रक्तदान शिबिर करताना काही महिला मंडळींना पाहिलं, एकच प्रकारची साडी. ते म्हणले भजनी मंडळ आहे महाराज. म्हणलं मी सगळ्या भजनी मंडळाला नेलं तिथं. त्याच्यातलं एक किती बाया सिलेक्ट झाले? एकच ना. 3 बाया. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. बाकीचे जे 7-8 बाया होते ना, सगळ्यांचं हेमोग्लोबिन डाऊन. फक्त दिसायला चांगले, मधात काहीच नाही. ते डॉक्टरांनी विचारलं, यांना काय द्यावं लागतं? ते म्हणले महाराज यांनी गूळ टाकलेलं शेंगदाण्याचे लाडू खायला पाहिजे. आता कथा संपलं.
मिस्टरांना सांगा दर महिन्याला 3 किलो शेंगदाणे आणि 1 किलो गूळ. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी दररोज सकाळी 1 शेंगदाण्याचा लाडू खा. त्याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढते. आणि ज्यांनी रक्त टेस्ट केलं त्यांचं शरीर चांगलं निघलं त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि असं उद्या गडबडमध्ये लग्न तारीख काढलेली त्यामुळे सगळ्यांनी लग्नाच्या तयारीनं पुढं मी काही सांगत नाही तुम्हाला माहित आहे त्या सगळ्या गोष्टी तयारीनं येऊन भगवान शंकराचं बघा. तुम्ही मला अजून एक सूचना आजच देऊन टाकायचंय. तुम्ही जगाच्या कोणत्याही साधारण व्यक्तीच्या लग्नामध्ये देवान होऊन नृत्य केलेलं आम्ही पाहिलेले आहे, मी बघतोय आजकाल. पण हे सगळ्यांनी उद्या भगवान शंकराच्या विवाह सोहळ्यामध्ये शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येकाने तालामध्ये ताल घालून पालामध्ये पायामध्ये एक काहीतरी पाऊलाचं नृत्य करत करत आणि हातानं टाळ्या वाजवत वाजवत सगळ्यांनी 80 वर्षापासून आमच्या सुभाषप्पांना सुद्धा सांगतोय मी वीरशैव समाजाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघांना सांगतो उद्या तुम्ही पण टाईट कपडे घालून या. रोज टाईटच असतात. चांगले कपडे घालून या. उद्या आपल्याला सर्वांना सुद्धा शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्यामध्ये सगळ्यांना आनंदोत्सव साजरा करायचा आहे. भगवंताचा आनंदाच्या विवाह सोहळ्यामध्ये सगळ्यांना नृत्य करून आनंदोत्सव साजरा करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी तयारीने यायचंय. म्हणून आजच्या या मंगल सोहळ्यामध्ये आतापर्यंत तुम्ही शांत रीतीनं भगवान शंकराचं कथा स्मरण केलेले श्रवण केलेले आणि आतापर्यंत संगीताचे जो साथ देत असलेले सगळं संगीत महोदय आहेत त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या बनते. उद्याच्या दिवशी भगवान शिवपार्वतीचा विवाह आणि पार्वती मातेचं बाल्यावस्था हे दोन्हीचं कथा उद्या होणार आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर आज जसं लवकर सुरू केलं उद्या बी ठीक लवकर हलकुडे सर येऊन सभा संचालन करतील. कारण आज रात्री तुमचे गुरु यायलेत निघलेत तिकडून. हां मग सगळे अटेन्शन मोडमध्ये राहायचं. त्यामुळं यांचे गुरु यायलेत आता. म्हणून आज रात्री 12 वाजता त्यांनी इथं स्थानापन्न होणार आहे. माझ्यावरचं बी थोडं जबाबदारी कमी होतो. मला बी थोडं 4 दिवस झालं झोप नाही. मी बी जरा आराम करतो. त्यामुळं सर्वांनी तन मन धनानं हे जो कार्यक्रम आहे यशस्वीप्रमाणे सद्गुरू लिंगैक्य निरंजन शिवाचार्य महाराजांच्या चरणी आपल्याला सर्वांना समर्पण करायचं आहे. त्यासाठी उद्याच्या दिवशी ठीक 5 वाजता कथेला प्रारंभ होतो. ठीक 6:45 अक्षताचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 6:45 अक्षताचा टायमिंग आहे. तर मग अक्षता 6:45 आहे म्हणून तुम्ही 7ला येऊ नका. 5ला येऊन सर्वांनी बसून त्याचा आनंद घ्यावा एवढं या मंगलमय प्रसंगामध्ये बोलून या शिवमहापुराण कथेला विराम देतोय. ओम शांती शांती शांती. नमः पार्वती शिव हर 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 महादेव. सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की जय. शिवपुराण भगवान